नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण परत उन्हाच्या वेळेस बाहेर पडलो आहोत जंगलामध्ये. घनदाट असं जंगल आणि कडक असं ऊन. तर आपण आज बाहेर पडलो आहोत एकदम तयारीमध्ये. आता जे काही भेटणार आहेत ते आपल्याला घ्यायचं आहे आपल्याकडे. तर हे पहा, लहान मुलांची गलूल बिलून आपण आणलेली आहे. आणि शिकार करण्यासाठी, म्हणजे शिकार म्हणजे आपण पक्ष्याची वगैरे करत नाही मित्रांनो. ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस पक्ष्यांची काही शिकार केली, पण आता आपल्याला पक्ष्यांची शिकार करायची आहे. आता पक्ष्यांना आपल्याला जीवनदान द्यायचं आहे. कारण आता मी पक्ष्यांना काही असं त्रास देत नाही. लहान होतो त्यावेळेस त्रास द्यायचो, म्हणजे गल्लीने उडवायचो, काही मारायचो, म्हणजे असं मारण्याचा प्रयत्न करायचो. पण तसं आता राहिलं नाही मित्रांनो. आता पक्ष्यांना मी स्वतः उन्हाच्या वेळेस पाणी ठेवायला जातो. ज्यावेळेस पाणी ठेवतो त्यावेळेस मला चांगलं वाटतं आहे. आणि आता कडक ऊन झालेलं आहे. आपण आता पॉईंटवर येऊ. तर चला आता मित्रांनो, आपण आंबे खाण्यासाठी, दरवेळेस आता आंबेच खायचे दिवस आलेले आहेत. जांभळं वगैरे पिकलेले असतात, पण आता सुरुवात आताच झालेली आहे. त्याच्यामुळं आता आपण पुढच्या वेळेस परत जांभळ्याचा ब्लॉग काढू. कारण जांभळं पण आता एकदम मस्त पिकायला सुरुवात झालेली आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, पण त्यावेळेस थोडं जांभळांना पण तांबडं फुटलेलं होतं. पण आता जास्त काळे झाले असतील. परत उद्या परवाला आपण जाऊन पाहूया. तर त्याच्या आधी आपण आता जाऊया मित्रांनो आंबे खाण्यासाठी. आता आंब्यांचा सीझन जोरावर चालू आहे, त्याच्यामुळं आता आपण आंबे खायला जाऊया. हे पहा, गलूल आहे आपल्याकडे आणि खिशामध्ये खडे बिडे आणलेले आहेत. खडे म्हणजे आमच्याकडे त्याला दगडं म्हणतात, लहान लहान दगडं. बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळं नाव असतं, खडे बिडे असं. तर जाऊया, तुम्हाला मी दाखवतो आता पुढचं नेचर. आंबा दिसलेला आहे आपल्याला, तर तुम्हाला मी आता पहिल्यांदा दाखवतो. तिथं साका आहेत की नाही ते पण आपण पाहूया. तर चला. तर हे पहा मित्रांनो, हे आंब्याचं झाड आहे ह्या ठिकाणी. हे पहा, एवढं मोठं आंब्याचं झाड आहे. आणि हे पहा शेजारचं नेचर. तिकडे पण आंब्याचं झाड आहे एक, ते पहा. त्याला पण मागच्या ब्लॉगमध्ये साका खालेल्या होत्या. इकडे मोहाचं झाड आहे हे. आणि हे पहा, ह्या साईडला सर्वत्र एकदम डोंगरदऱ्याच तुम्हाला दिसत असतील. तर एकदम कडक ऊन झालेलं आहे. 12-1चा टाईम झालेला आहे मित्रांनो. आणि आपण आता पोहोचलो आहोत आंब्याजवळ. तर तुम्हाला मी दाखवतो, आंबे आहेत मित्रांनो. तर आपण आता ह्या ब्लॉगमध्ये गलुलीनेच पाडायचे आहेत. तर पाहूया नेमबाजी करून. पहिले 2-3 वर्षापूर्वी मागे गेलं तर त्यावेळेस मला गलुलीचा नेम भरपूर होता. पण आता पाहूया आपण लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये किती नेम आहे मला. तर आता आपण गलूल मारून नेमबाजी करून पाहूया साका पाडण्यासाठी. तर पाहूया, 10-12 खडे आणलेले आहेत, 10-12 दगडं आणलेले आहेत. तर आपण आता गलुलीने पाडूया. साका किती पडतात पाहूया. तर ह्या पहा मित्रांनो, ह्या साईडला आहेत. आणि हे पहा, एक पिवळी तुम्हाला साक दिसत असेल. त्याच्यानंतर त्या साईडला तिकडे पण दिसत आहे मित्रांनो. हे पहा, पालव्यामध्ये एक साक आहे लाल, म्हणजे पिवळी. तर पाहूया आता आपण नेमबाजी करून. तर मित्रांनो, आता नेमबाजी करून पाहू. कारण मोबाईल धरण्यासाठी स्टँड एकदम बारीक आहे आणि त्याच्यामुळं दुसरं माणूस पण माझ्या संग कोणी नाही. तर आता आपण जसं जमेल त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. तर हे पहा, गलूलमध्ये आपण तयार झालेलं आहे. गलूलमध्ये खडा पण टाकलेला आहे. तर पाहूया पाडून साका. एक दगड तर झाली मित्रांनो, पण पाहूया प्रयत्न करून. 10-15 खडे आहेत, मारून पाहू. असं होतं मित्रांनो, एकदम वाऱ्याचं स्टँड पडलं असतं. आता मोबाईल पण फुटला असता, त्याच्यामुळं ॲडजस्ट करावं लागतं. दोन. ह्या साईडला आपण मारून पाहू. 3 खडे झाले तरीही मित्रांनो पडले नाही साक आपल्याला. 4, 9,
तर फायनली मित्र तर मित्रांनो 4-5 खडे झाले, त्याच्यानंतर एक साक आपण पाडली आहे. हे पहा एकदम मस्त. तर पाहू अजून प्रयत्न करून. आता मी कॅमेरा बंद करतो, त्याच्यानंतर असंच पाडतो आणि एखादी परत पाडू. 2 साकानंतर 2च साका तरी आपल्याला बास. तर एक आपण पाडलेली आहे. तर अजून परत पाहूया, कारण जास्त कॅमेरा जर चालू ठेवला तर व्हिडिओ मोठा होईल, त्याच्यामुळे आता आपण असेच पाडू. त्याच्यानंतर आपण तुम्हाला मी दाखवतो किती पाडतो ते. तर मित्रांनो हे पहा, एकच साक मी गलूल मारून पाडलेली आहे आणि 4-5 दगडा परत उरलेल्या होत्या. हे पहा 4-5 दगडा उरलेल्या होत्या, पण प्रयत्न करून पाहिला पण ती साक दुसरी होती ती पडली नाही. ही एक नेमबाजी मारून मग फक्त एक साक पडलेली आहे आणि जे रिअल आहे तेच. कारण फसवायचं असतं तर अशाच पाडल्या असत्या आणि चढून तरी पाडल्या असत्या, पण आपल्याला फसवायचं काम नाही मित्रांनो. जेवढं पडलं तेवढं. तर खूप म्हणजे 15-16 दगडा झाल्या, त्याच्यामध्ये फक्त एक साक आपल्याला फक्त एक साक पडली, फक्त एक साक पडली. तर पाहूया आता, ती पण आता टेस्ट करू, कारण ह्या ज्या साका आहेत त्या एकदम मस्त गोड लागतात मित्रांनो. हे पहा रस बीस मस्त पडतंय. तर एकदम मस्त साक, एकदम इतकी गोड आहे, जबरदस्त मित्रांनो. जेवढी लहान दिसते आणि जेवढी अशी दिसते तेवढीच टेस्ट, तेवढाच मिठा, तेवढाच एकदम गोड आहे मित्रांनो. तर आता मी खातो. या खाण्यासाठी तुम्ही पण. लय जबरदस्त. तर मित्रांनो आपला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि शेअर पण करत जा मित्रांनो, आणि ब्लॉग पूर्ण पाहत जा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.